सो हाय एव्हरीवन, कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. जे विद्यार्थी 17 मे 2026ला कंबाईंड गट ब मुख्य परीक्षेला सामोरे जात आहेत, सो अशा विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन उमेदवारांसाठी, नॉट विद्यार्थी तर नवीन उमेदवारांसाठी जे पहिल्यांदाच एकंदरीतच मुख्य परीक्षा देत आहेत, सो अशांसाठी परीक्षेला सामोरे जात असताना, विशेषतः मुख्य परीक्षेला सामोरे जात असताना कोणत्या गोष्टींची किंवा कोणकोणत्या घटकांची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे, सो त्या अनुषंगाने मी हे व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी पोस्ट करतो आहे. आता विशेष म्हणजे या ठिकाणी माझे वैयक्तिक अनुभव, मुख्य परीक्षेमधील झालेल्या ज्या काही चुका आहेत, सो ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तसेच मित्रांचे जे काही त्यांच्यासोबत मुख्य परीक्षेला सामोरे जात असताना ज्या काही वेगवेगळ्या समस्या उद्भवलेल्या असतील, सो ते डिस्कस केल्याच्या नंतर मी या ठिकाणी तुम्हाला त्या संदर्भातली एकंदरीतच अनफॉर्च्युनेट सिच्युएशन जर अराईज झालेलं असेल, सो त्याला कशा पद्धतीने डील करून त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या परीक्षेवर होणार नाही याची खात्री आपल्याला स्वतःला बाळगायची आहे. सो त्या दृष्टिकोनातूनच हे जे काही व्हिडिओ आहे ते मी तुमच्या करिता मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आता सर्वात आधी या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की प्रत्यक्ष परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देणे आणि परीक्षा केंद्राच्या बाहेर राहून परीक्षेला न्याहाळणे, या अर्थात काय तर जज करणे, याच्यामध्ये खूप तफावत असतो किंवा खूप अंतर असतो. ओके, आता परीक्षेला सामोरे जात असताना विशेष म्हणजे 17 तारखेला तुमचं पेपर आहे, तर 16 तारखेला एकंदरीतच तुमचं एक्झाम सेंटर आणि जिथं तुम्ही थांबणार आहात ती लोकेशन, सो यांच्या दरम्यानचं जे काही अंतर आहे ते कमीत कमी असायला पाहिजे. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपल्याला सकाळी जे एक्झाम हॉलमध्ये जात असताना आपल्याला जाण्यासाठी बसेस वगैरे आहेत का, किंवा कोणी सोडून देणार आहे का, सो याची खात्री आपल्याला 16 तारखेलाच करून ठेवायची आहे, किंवा 16 तारखेला सर्व गोष्टी मॅनेज करून ठेवायच्या आहे एक्झाम हॉलला जाण्यासाठी. ओके, सो उगाच नाही तर 17 तारखेला सकाळी धावपळ होता कामा नये. धावपळ झालं तर मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या माइंडसेटवर होणार आहे, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. स्ट्रॉंग माइंडसेट हॅज टू डील एनी काइंड ऑफ सिच्युएशन. ओके, सो त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग माइंडसेट बनवून ठेवायचं आहे. स्ट्रॉंग माइंडसेट असायला पाहिजे. सो त्यासाठी काही बिफोर एक्झाम हॉल, ओके, सो बिफोर एंटर द एक्झाम हॉल, सो त्या आधीची जी काही सिच्युएशन आहे, सो त्याचा विचार आपल्याला आधी करून ठेवला पाहिजे. ओके, सो आतापर्यंत तुम्ही ज्या काही अभ्यास वगैरे करत आलेले आहेत, जे काही तुमचे नोट्स वगैरे आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित तुमचा अभ्यास झालेलाच आहे ही खात्री किंवा हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. 16 तारखेला अनयुज्युअल गोष्टी करायचं नाहीत. अनयुज्युअल म्हणजेच काय तर रात्री उशिरा जागणे, किंवा आपला जो काही शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलच्या विरोधात जाऊन काहीतरी दुसरेच कृती करणे, असं काहीही करायचं नाही ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या स्लीपिंगवर किंवा आपल्या जे काही झोप आहे तर त्याच्यावर होईल, आणि एकंदरीतच दुसऱ्या दिवशी त्याचा इम्पॅक्ट आपल्या परीक्षेवर होईल. सो असं काहीही करायचं नाही. तुमचा जो काही शेड्यूल बनलेला आहे, तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल तर 10 वाजता झोपा. सकाळी म्हणजे 7 ते 8 तास व्यवस्थित झोप झाली पाहिजे. ओके, सो अकॉर्डिंग टू युअर जे काही तुम्ही ज्या ठिकाणी थांबणार आहात, सो ते आणि तुमचं एक्झाम सेंटर याच्यामधील डिस्टन्स किती आहे, सो त्या पद्धतीने तुम्हाला सकाळी किती वाजता उठून कितीची कोणती बस पकडायची आहे, सो या किंवा बसेस असेल किंवा कुठलाही इतर साधने असतील, सो या पद्धतीने तुम्ही मॅनेज करायला पाहिजे. ओके, पण या ठिकाणी पॅनिक व्हायचं नाही. ओके, सो 16 तारखेला लाईट वेट जेवण करा. अरबट चरबट काहीही खाऊ नका. ओके, सो आय वुड सजेस्ट की एकदम सिम्पल जेवण राहील तर चालेल. लाईट वेट जेवण करा, जास्तही जेवण करू नका. सकाळी व्यवस्थित आपला फ्रेश पोट वगैरे व्यवस्थित साफ झाले पाहिजे. सो या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर ज्या काही तुमच्याजवळ कंटेंट असेल लँग्वेजच्या संदर्भात, ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीच्या संदर्भात आयदर मग ते व्होकॅब्युलरी असेल, विशेषतः व्होकॅबवरचे जे काही PYQs आहेत. ओके, सो आतापर्यंत PYQs विचारलेले आहेत, सो ते PYQs एकदा व्यवस्थित करून जा. ज्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जर बघायचं झालं तर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, त्यानंतर जे काही सिनोनिम्स वगैरे अँटोनिम्स वगैरे आहेत तर ते एकदा डोळा खालून जाऊ द्या, जेणेकरून आपल्या माइंडमध्ये ते एक कॉग्नेटिव्ह जे काही माइंड आपली असते तर ते त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये
जायला पाहिजे. ओके. सो जेणेकरून आपण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाऊ तर ते कुठं ना कुठं आपण जे वाचलेलं असतं तर त्याचा लिंक लागण्यासाठी ते आपल्याला हेल्पफुल ठरतं. सो त्याच्यामुळे त्यासोबतच जे काही ग्रामरचे रूल्स वगैरे आहेत, जे तुम्हाला हार्ड जाते किंवा लक्षात राहत नाही, सो तसे मेमोराईज करण्याचा प्रयत्न करा किंवा ते एकदा परत रीड करण्याचा किंवा त्याला ऑब्झर्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा एकंदरीत एक्झाम हॉलमध्ये जर त्यावर प्रश्न आला तर सकाळी वाचलेलं असेल तर ते रिफ्रेश आपल्याला एकंदरीतच तात्काळ त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये लक्षात यायला सोपं होते किंवा आपण ते योग्य प्रकारे रिकॉल करू शकतो. ओके. सकाळी उठल्याच्या नंतर कुठल्याही डिजिटल डिव्हाइसेसला हात लावू नका. ओके. सो ज्यातून जे काही ब्लू रेज निघतात. ओके. सो विशेषतः जे काही मोबाईल वगैरे आहेत किंवा टॅब वगैरे आहे, एक्स्ट्रीमली सिच्युएशन जर तुम्ही नोट्स वगैरे टॅबवरच काढलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही नोट्स रिवाईज करू शकता. अदरवाईज मोबाईल वगैरे टेलिग्रामवर कोणी काय मेसेज टाकलं काय हा काहीही घेणं देणं नाही. तुमचं नोट्स तुम्ही स्वतः रिवाईज करा. तुमच्याजवळ जे नोट्स आहे तुमच्याजवळ असेल तर ते रिवाईज करा. फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्यासारखं जे आहेत ज्याच्यामध्ये विरामचिन्हांचा वापर मराठीमध्ये बोलायचं झालं तर विरामचिन्हे जे आहेत, शब्दसंग्रहाच्या बाबतीत असेल, नियम जे आहेत रायटिंग एकंदरीतच व्याकरणाचे तर ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. समास वगैरेचे जे काही उदाहरणं आहेत तर ते परत एकदा डोळा खालून जाऊ द्या. त्याच्यानंतर जे काही विशेषणामध्ये वेगवेगळे जे काही विशेषणाचे प्रकार आहेत. ओके. सो ते विशेषणाचे प्रकार त्यानंतर क्रियाविशेषणाचे जे काही उपप्रकार आहेत तर ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो हे जे काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ॲक्टिवली यामध्ये रिकॉल करण्यासाठी किंवा एक्झाम हॉलमध्ये रिकॉल येण्यासाठी त्याआधी एकदा डोळा खालून तरी डिटेलमध्ये वाचत बसू नका. फक्त त्याला एक ऑब्झर्व्ह करा कोणकोणत्या गोष्टी आहेत, कुठं काय आहे. तुम्ही जर हायलाइटेड वगैरे केलेलं असेल तर व्यवस्थित ते रीड करा. ओके. आता एक परीक्षा केंद्राचा बाहेर म्हणजेच काय तर एक्झाम हॉलमध्ये एक्झाम सेंटरमध्ये पोहोचल्याच्या नंतर सकाळी घाई किंवा गडबडीमध्ये एक्झाम सेंटरमध्ये धावपळ होईल अशी सिच्युएशन स्वतः तयार करू नका. ओके. गाडी वगैरे किंवा बसेस वगैरे योग्य प्रकारे कुठल्याही घाईगडबडीत किंवा कुठल्याही विना तसद्दी किंवा काय म्हणू शकतो तर कुठल्याही पद्धतीने त्रास होईल अशा गोष्टी शक्यतो टाळा. जेणेकरून तुमचा जो काही माइंडसेट आहे तर ते फ्रेश राहील किंवा त्याच्यावर कुठलाही निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. ओके. वेळेआधी पोहोचा. साधारणतः 11ला एक्झाम सुरू म्हणजे 9 ते 10 पर्यंत वगैरे जे काही टाईम दिलेला आहे आपल्या याच्यामध्ये हॉल तिकीटमध्ये तर त्यानुसार 1 ते दीड तास आधी तिथे एक्झाम हॉलमध्ये पोहोचा एक्झाम सेंटरमध्ये. त्यानंतर एक्झाम सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर पेपर कसं येणार आहे मला काहीच आठवत नाही. तुम्ही जेव्हा रिकॉल करण्याचा प्रयत्न करतात एक ह्युमन नेचर आहे की जेव्हा आपण काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतो तर ते आपल्याला आठवत नाही. उलट आणखी त्याच्यामध्ये आपल्याला काहीच आठवत नाही अशी सिच्युएशन असते. सो त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने निगेटिव्ह विचार करू नका. ते सर्वांसोबतच त्या ठिकाणी होत असतो. ओके. सो कुठल्याही पद्धतीने आपल्याला आठवत नाही आहे, काहीतरी आपण वाचतो ते लक्षात राहत नाही अशा गोष्टी किंवा कोणीतरी मित्र जर आपल्याला भेटलेला असेल जवळचा सो त्याच्यासोबत वायफट चर्चा करण्यामध्ये काही फॉल्ट नाही. ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे जे आहेत तर ते अंडर कॉन्फिडन्स देखील राहायचं नाही. एकदम हाय कॉन्फिडन्समध्ये आपला पेपर बेस्ट जाईल. सो अशा लेवलचं थोडं आपण संयमाने किंवा प्रामाणिकपणे आपण जे काही प्रयत्न केलेला आहे सो त्याला एकंदरीतच केंद्रबिंदू मानून आपण प्रामाणिकपणे एक्झामला सामोरे गेले पाहिजे. आता ओव्हर कॉन्फिडन्स आणि अंडर कॉन्फिडन्सच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी ऑलवेज कीप इन युअर माइंड ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज बेटर दॅन अंडर कॉन्फिडन्स. ओके. सो ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज बेटर दॅन अंडर कॉन्फिडन्स. आपल्याला समजा लेट सपोज की तुम्हाला 60च प्रश्न येत आहेत GS2ला. ओके. सो GS2ला किंवा GS1ला 60च प्रश्न बरोबर येत आहेत. जर तुम्ही अंडर कॉन्फिडंट असाल की माझं 60च बरोबर येत आहेत, मला 80+ पाडायचे आहेत. सो अशा वेळेस काय होईल तर जे काही 60 बरोबर येणारे आहेत किंवा 60 फॉर एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतोय तर ते देखील तुमचा अंडर कॉन्फिडंटमध्ये ते देखील चुकण्याची शक्यता असते किंवा त्यापेक्षा कमी स्कोर येऊ शकतो. मात्र तुम्ही जर ओव्हर कॉन्फिडंटमध्ये असाल की मला 100% 80+ लँग्वेजमध्ये मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 80+ कितीही पेपर हार्ड असला तरी 80+ मिळणारच आहे. या ओव्हर कॉन्फिडंटमध्ये असाल तर ॲटलिस्ट तुम्ही 60
65 अचीव्ह करत असाल तर तुमचा स्कोर 70पर्यंत 70-75पर्यंत जर एक्स्ट्रीमली टफ जर पेपर आलेला असेल तर जाऊ शकतो. त्याच्यामुळे ऑल्वेज कीप इन युअर माइंड ओव्हर कॉन्फिडन्स इज बेटर दॅन अंडर कॉन्फिडन्स. पण इतकाही ओव्हर कॉन्फिडंट करू नका की आपल्याला सगळ्याच गोष्टी येतो. ओके, सगळ्याच गोष्टी कुणालाही येत नसतो. सो ते आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. वायफळ चर्चा करायचं नाही. कोणताही मित्र वगैरे भेटलेला असेल त्याच्यासोबत गप्पा मारणे किंवा हे बीटिंग अराउंड द बुश, एक्झामचं सोडून काहीतरी नवीनच राजकारणामध्ये हे काय होते वगैरे वगैरे काही चर्चा करत काही पॉईंट नाही. ओके, सो तुमचं एक्झाम आणि तुमचं परफॉर्मन्स हे त्या दिवशीचं तुमचं महत्त्वाचं म्हणजे मुख्य टार्गेट असायला पाहिजे. सो एक्झाम सेंटरच्या आतमध्ये किंवा परीक्षा केंद्राचा विशेषतः जे काही आपण ज्या जो एक्झाम सेंटर आपल्याला मिळालेला आहे, सो त्या एक्झाम सेंटरमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर बाहेर जेव्हा असतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक्झाम हॉलमध्ये एंटर केल्याच्यानंतर मी ह्या जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ते का सांगतो, तर मी स्वतः अनुभवलेल्या आहेत किंवा माझ्या ज्या काही चुका झालेल्या आहेत मुख्य परीक्षेमध्ये जेणेकरून मला त्याचा फटका बसलेला होता. सो त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगतो आहे की कोणकोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे एक्झाम सेंटरमध्ये गेल्याच्यानंतर. ओके, सो एक्झाम सेंटरमध्ये म्हणजेच एक्झाम हॉलमध्ये जेव्हा आपलं एकंदरीतच आपलं जे काही आय डी कार्ड वगैरे चेक केल्याच्यानंतर कोणाशीही आय डी कार्डवरून किंवा एकंदरीतच कुठल्याही गोष्टीवरून भांडण करू नका. सोबत तुम्हाला खायचं वगैरे जर असेल गोड पदार्थ वगैरे किंवा तुमच्याकडे चॉकलेट वगैरे असेल तर ते शक्यतो परवानगीने जर तुम्हाला आतमध्ये नेऊ देत असेल सो ते विचारूनच घेऊन जावं. अन्यथा मग ते तुम्ही चॉकलेट वगैरे घेऊन जातात त्याचं रॅपर वगैरे तिथं फाडता वर्गात. सो त्यावेळेस जे काही इन्व्हिजिलेटर वगैरे असतात तिथं तर मग ते तुमच्यावर रागवतात. सो अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टीचं देखील काळजी घ्यायची आहे की आपण जर चॉकलेट वगैरे घेऊन जात असो सो ते एकतर एक्झाम सेंटरमध्ये म्हणजेच आपल्या वर्गात प्रवेश करण्याआधीच ते खाऊन टाका. अदरवाईज तुम्ही ते विचारून त्या ठिकाणी नेऊ शकता. ओके, सो ह्या गोष्टीचा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर पेपरच्या वेळेस म्हणजे एक्झाम सेंटर म्हणजे वर्गात गेल्याच्यानंतर जो काही आपल्याला खोली दिलेली असेल, ओके, सो रोल नंबर वाईज सो आतमध्ये गेल्याच्यानंतर सर्वात आधी काय चेक करायचं आहे तर डेस्क तुमचा टेबल किंवा चेअर कसा आहे ते व्यवस्थित आहे किंवा नाही, किंवा तुटलेला वगैरे तर नाही आहे, बाक व्यवस्थित बरोबर अरेंज केलेला आहे का, सो याची काळजी घ्या. तुमचं रोल नंबरनुसार व्यवस्थित अरेंज करण्यात आलेलं आहे का हे तुम्ही बघा. हे खरं तर सांगायला नको, पण तरी एकदा आपला जो काही आपण ज्या टेबलमध्ये ज्या टेबल चेअर आपल्याला मिळालेलं आहे तर त्यामध्ये आपण पेपर देणार आहोत. सो ते नीटनेटकं आहे किंवा नाही तर चेक करा. टेबल वगैरे हलत तर नाही. सो ह्या गोष्टी सुरुवातीलाच खात्री करून घ्या. जर टेबल वगैरे हलत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते वेळेतच चेंज करून मागा इन्व्हिजिलेटरला. कुठल्याही पद्धतीने आपण रिस्क घ्यायचं नाही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओके, सो टेबल वगैरे हलत असेल आणि तुम्हाला जर OMR सीट वगैरे भरताना त्याचा अडचण किंवा एकंदरीतच OMR फिल करत असताना त्याचा एक प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो किंवा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. सो अशा वेळेस अशी सिच्युएशन निर्माण होता कामा नये यासाठी म्हणून आधीच तो टेबल वगैरे चेंज करून मागा. नाहीतर काहीतरी त्याला एकंदरीतच ते टेबल हलणार नाही असा सपोर्ट वगैरे त्याला लावून मागायचं आहे. ओके, सो बी कॉन्फिडंटली आपल्याला आपलं जे इंटरॅक्शन आहे इन्व्हिजिलेटरसोबत ते करायचं आहे. ओके, बी ग्रेटफुल. सर्वात आधी तर टेबल मिळाल्याच्या नंतर म्हणजेच आपण वर्गात गेल्याच्यानंतर सर्वात आधी स्वतःला सांगायचं बी ग्रेटफुल. आपण जवळपास 2 ते 2.5 लाख विद्यार्थ्यांमधून आपण मेन्स देतोय. सो याच्या संदर्भात आपण स्वतःला एनकरेज करायला पाहिजे. एक्झाम सेंटरमध्ये निगेटिव्ह गोष्टीचा विचार करूच नाही. ओके, त्यानंतर जे काही इन्व्हिजिलेटर आहेत सो त्यांच्यासोबत ते जे सांगतील तर सो त्यांच्याशी भांडण वगैरे करायचं नाही. किंवा कधी काही असतं ना, मॅडम वगैरे असतात ते थोडाफार चिडचिडपणा करतात किंवा त्यांचं ऐकावं अशा पद्धतीचा आतापर्यंत मी अनुभवावरून सांगतो की एखादे मॅडम वगैरे काही सौम्य असतात तर काही फारच एकदम त्यांचं जे काही लँग्वेज असते ती हार्श असते. सो अशा वेळेस नॉट इवन मॅडम, सर देखील तसेच असतात ते इन्व्हिजिलेटर वगैरे. सो त्यांच्याशी कोऑपरेट करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही पद्धतीने त्यांचा त्रास किंवा त्यांच्याशी भांडण वगैरे किंवा त्यांचा एकंदरीतच बोलण्यावरून त्याचा मनावर घेऊ नका. त्यांचं जे काही ते जे सांगतात त्या गोष्टींचा विचार करू नका. ओके, सो कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करा, कोऑपरेट करा त्यांना. त्यानंतर एक्झाम आणि वर्गात
पेपर सुरू होण्याआधी मॅनिफेस्ट करा. पेपर सुरू होण्याआधी मॅनिफेस्ट करा म्हणजेच काय, तर थोडक्यात आपल्याला आपण इतका अभ्यास केल्याच्या नंतर म्हणजे आपण जे काही अभ्यास केलेला आहे तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा मिळालेला आहे असं मॅनिफेस्ट करायचं आहे. आपण आपलं जे काही डिझायरेबल पोस्ट आहेत तर ते आपल्याला मिळालेलं आहे. आपण पुढच्या नेक्स्ट जे काही प्रक्रिया आहेत तर त्याला आपण सामोरे जातो आहे. असं थोडं 5 एक मिनटं वगैरे डोळे वगैरे बंद करून तुम्ही, आता ह्या गोष्टी अशा आहेत ना की हे वैयक्तिक गोष्टी आहेत, पण ते आता कुणाला हे योग्य वाटू शकतं, कुणाला कदाचित वाटू शकणार नाही. तरी मी ज्या काही आपला माइंडसेट पेपर देत असताना किती काम आहे, किती कॉन्फिडंट आहे, सो ते मॅनेज करण्यासाठी ह्या सुरुवातीला ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्हली जे काही पेपर आहेत तर त्याला अप्रोच करू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला करणे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. सो हे माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी अनुभवलेलं आहे. ओके, सो तुम्ही मेडिटेशन वगैरे करत असाल तर त्याचा देखील तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये फायदा होतो आहे. ओके, सो मॅनिफेस्ट वगैरे करा. तुम्हाला जे काही पाहिजे आहे तर त्याबद्दल थोडा 5 एक मिनिट किंवा 2 मिनिटं वगैरे डोळे मिटवून एकंदरीतच त्या संदर्भात विचार करा. त्यानंतर त्यासोबतच तुमच्यासोबत जे काही एक्झाम देणार आहेत सो त्यांच्या संदर्भात देखील सर्वांनी एकंदरीतच या पेपरसाठी किंवा या परीक्षेसाठी खूप प्रयत्न केलेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. सो त्या सर्वांना चांगलं त्या सर्वांचं पेपर चांगलं जाऊ दे अशा स्वरूपाचं एक विनंती किंवा तुम्ही प्रे करू शकता. सो परमेश्वराला किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता सो त्या निसर्गाला वगैरे प्रे करा. एक प्रेयर करू शकता तुम्ही मनातल्या मनात, सर्वांचं पेपर वगैरे व्यवस्थित जाऊ दे म्हणून. सो यामुळे काय होतं तर एकंदरीत आपला जो काही पॉझिटिव्ह चांगला जे काही हार्मोन्स आहेत ते रिलीज व्हायला सुरुवात होते. एकंदरीतच सेरोटोनिनसारखं जे काही हार्मोन्स आहेत किंवा हार्मोन म्हणण्यापेक्षा जे काही संप्रेरक आहेत तर ते रिलीज व्हायला सुरू होतं आणि एकंदरीत आपला माइंड काम आणि शांत त्या ठिकाणी होतो आहे. या गोष्टीचा विचार करायचा आहे. त्यानंतर पेपर सुरू झाल्याच्यानंतर आता ज्यावेळेस पेपर आपल्या हाती येतो आणि एकंदरीतच पेपर सुरू झाल्याच्यानंतर सर्वात आधी आपण ऑफकोर्स आता ह्या अशा गोष्टी आहेत ते वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीसापेक्ष ते बदलत असतात. कुणाला जर इंग्लिश व्यवस्थित जमत असेल तर तो आधी इंग्रजी सॉल्व्ह करू शकतो. पण मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा एकंदरीतच प्रतिसादावरून असं लक्षात येतो की सर्वांनाच आधी मराठी सॉल्व्ह करायचं असतं. सो मराठी व्याकरणामध्ये सर्वात आधी काय करायचं आहे तर जे काही मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आहेत कोर ग्रामरचे, ओके, सो कोर ग्रामरचे प्रश्न लवकर म्हणजे साधारणतः 25 मिनिटामध्ये संपूर्ण जे ग्रामर आहे, ओके, सो त्यापेक्षा कमी जरी लागले तरी चालेल, पण घाईगडबडीमध्ये सिली मिस्टेक होईल अशी गफलत करू नका. ओके, सो अवॉइड सिली मिस्टेक्स. ओके, सो अवॉइड सिली मिस्टेक्स. जे काही योग्य अयोग्य त्या ठिकाणी दिलेलं असतं ते व्यवस्थित एकंदरीतच रीड करा. क्वेश्चन वाचताना अंडरलाईन करा योग्य दिलेलं आहे की अयोग्य दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. त्यानंतर विधान वाचताना कोणत्या विधानामध्ये जे काही सेंटेन्स दिलेलं आहे, समजा कुठल्याही विधानामध्ये तुम्हाला कन्फ्युजन वाटलं तर त्याला अंडरलाईन करून ठेवा. त्यानंतर दुसरं विधान वाचा आणि जेव्हा स्टेटमेंटमध्ये दिलेलं असतं, सो मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना जेव्हा मल्टिपल स्टेटमेंटमध्ये जे काही वाक्य दिलेलं असते सो अशा वेळेस एलिमिनेशनचा वापर करा. एलिमिनेशन टेक्निकचा वापर केल्याने तो प्रश्न चुकण्याची जी काही शक्यता, जरी आपण पूर्ण प्रश्न वाचलेला नसेल किंवा आपल्याला त्या प्रश्नाबद्दल कुठलीही आयडिया नसेल, सो अशा वेळेस जर एखादा विधान वाचल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की हे जे काही विधान आहे किंवा हा जो विधान आहे तो या नियमानुसार बसतच नाही, सो अशा वेळेस त्या विधानाला जर आपण एकंदरीतच निगेटिव्ह मानून जर एलिमिनेशनच्या माध्यमातून जर पर्याय चूज केला आणि ॲन्सर मिळाला तर ते लवकर सॉल्व्ह होतं. त्याच्यामुळे इन दॅट एक्झाम एलिमिनेशन इज अ कॅटलिस्ट. सो लक्षात ठेवायचं आहे. एलिमिनेशन मेथड काय म्हणून काम करतो तर उत्प्रेरकाची भूमिका हे एक्झाम हॉलमध्ये बजावत असतो. ओके, सर्वच्या सर्व विधान वाचून ॲन्सर क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करू नका. एलिमिनेशनचा वापर करा. एखादी जोडी शक्यतो जोड्या लावत असताना शेवटच्या पर्यायाकडून जोड्या लावा, कारण सुरुवातीला ते आयोग जाणून बुजून एकंदरीत आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी सारख्या जोड्या दिलेल्या असतात. शेवटच्या जोडी करून समजा 1, 2, 3, 4 असं दिलेलं असेल पर्याय, ओके, सो समजा आणि अ गट आणि ब गट या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 असे पर्याय दिलेले असतात. त्यासोबत या ठिकाणी रोमन अंकामध्ये किंवा या ठिकाणी अ, ब, क, ड असं दिलेलं असतं. ओके, आता या ठिकाणी याची जोडी एकची जोडी जर क ला लागत आहे, सो क ला एकची जोडी लागणारे असे 2 पर्याय असतात. ओके, सो 2 पर्यायामध्ये क ला म्हणजे 1 ला क
दिलेलं असतं. ओके. सो अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी एकंदरीत दिलेलं असते. मात्र शेवटची जे चौथ्या नंबरची जोडी लागली तर फक्त शेवटच्या चौथ्या नंबरच्या जोडीत फक्त एकच पर्याय बला लागणारी असते, जे आपला आपल्याला योग्य ॲन्सरपर्यंत पोहोचू शकतो. ओके. सो थोडक्यात काय तर शेवटच्या पर्यायाकडून शेवटचं जे काही ऑप्शन दिलेलं असेल, सो त्याकडून जर आपण सॉल्व्ह करायला घेतलो तर आतापर्यंत माझ्या लक्षात आलेलं आहे की जे काही जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न जर आपण शेवटचा पर्याय करून 1, 2, 3, 4 दिलेलं असतं. सो चौथ्या नंबरची जोडी जर आपण लावली योग्य पद्धतीने तर ते एकाच ॲन्सरवरून किंवा एकाच जोडीवरून आपल्याला योग्य पर्याय मिळून जातो. सो त्यामुळे जोड्या लावत असताना किंवा हे जे काही सॉल्व्ह करत असताना ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यानंतर ग्रामरचे आणि व्होकॅबचे 45 प्रश्न सॉल्व्ह झाल्याच्या नंतर 5 जे प्रश्न पॅसेजचे असतात मराठी पॅसेजचे, तर ते एकंदरीतच 5 प्रश्न नंतर म्हणजे इंग्रजी आणि मराठी व्याकरण सॉल्व्ह झाल्याच्या नंतर म्हणजे कोर ग्रामरचे आणि व्होकॅबचे सॉल्व्ह झाल्याच्या नंतर परिच्छेद किंवा पॅसेज सॉल्व्ह करू असा विचार करायचा नाही. मराठीचं पॅसेज आधीच सॉल्व्ह करायचं. मग अगेन मी सांगतो हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण मराठी व्याकरण अभ्यासत असताना एकंदरीत पॅसेज शेवटी जर एकंदरीत वाचत काय म्हणू शकतो तर ज्यावेळेस आपण मराठी ग्रामर सॉल्व्ह केल्याच्यानंतर 45 प्रश्नापर्यंत पोहोचतो आणि आपल्याजवळ समजा 45 प्रश्न 18 ते 20 मिनिटामध्ये झालेलं असेल. सो अशा वेळेस पॅसेज वाचण्यासाठी पॅसेज जरी लांब असला तरी आपल्या आवाक्यामध्ये ते वाचून जर एकदमच किचकट पॅसेज असेल आणि आपल्या कार्यक्षेत्राचा म्हणजेच आपलं जे काही आपण अभ्यासतो त्याच्या बाहेरचं असेल, फॉर एक्झाम्पल पॅसेज जर सायन्समधलं असेल किंवा टेक्नॉलॉजी फील्डमध्ये मधलं असेल, AI वर आधारित वगैरे असेल, जे आपल्याला कन्सेप्ट समजायला किचकट वाचायचं असतील. सो अशा वेळेस काय करायचं तर क्वेश्चन वाचायचं आहे आणि क्वेश्चनला वाचून क्वेश्चनमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह विचारलेलं आहे की निगेटिव्ह विचारलेलं आहे. म्हणजे स्टेटमेंटमध्ये एकंदरीत प्रश्न विचारत असताना खालती दिलेल्या स्टेटमेंटचा विचार करायचा. खालती दिलेल्या 3 स्टेटमेंटमध्ये 4 स्टेटमेंटपैकी 3 स्टेटमेंट निगेटिव्ह दाखवत असेल आणि चौथा स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, तर शक्यतो पॉझिटिव्ह असणारा स्टेटमेंट आणि आपल्याला प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी विचारलेलं असेल, तर असंच स्टेटमेंट या ठिकाणी एकंदरीतच मार्क करायचं आहे किंवा ते योग्य गृहीत धरायचं. जर पॅसेज वाचायचं नसेल पूर्ण तर. ओके. अदरवाईज पॅसेजमध्ये तो सेंटेन्स वाचत असताना क्वेश्चन वाचल्याच्या नंतर सुरुवातीला क्वेश्चन वाचायचं. 5 क्वेश्चन जे दिलेले असतात ते आधी क्वेश्चन एकदा डोळा खालून जाऊ द्यायचं. त्याच्यानंतर क्वेश्चन वाचत असताना कीवर्ड जे काही दिलेलं असेल क्वेश्चनमध्ये तर त्याला गोल करायचं. ओके. सो ते जे काही कीवर्ड आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे. 5 क्वेश्चनचे 5 कीवर्ड एकंदरीत गोल करायचं प्रश्नांमधील आणि ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. पॅसेज वेगळाच वाचायचा. ज्या ठिकाणी आपल्याला वाटलं की या स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी खालती विचारलेला आहे तर त्याला एकंदरीतच त्या ठिकाणी अंडरलाईन करायचं आणि प्रश्नाकडे जायचं. ओके. सो प्रश्नामध्ये ते जर एकंदरीतच त्याचा ॲन्सर मिळाला तर ते लगेच OMRमध्ये फिल करायचं. ओके. नंतर वगैरे OMR वगैरे भरण्यामध्ये ते शेवटच्या क्षणामध्ये ठेवू नका. शक्यतो जर तुम्ही याआधी त्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेलं असेल की आपण सर्व क्वेश्चन एकंदरीतच मार्क केल्याच्या नंतर OMR वगैरे भरू, या पद्धतीने प्रॅक्टिस जर झालेलं नसेल तर सोबत तुम्ही OMR फिल करू शकता. ॲज युज्युअल जे तुम्ही प्रीमध्ये केलेलं असणार आहे त्या पद्धतीने. ओके. सो या गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यानंतर इंग्लिश व्याकरणाकडे वळत असताना ग्रामरचे जे काही प्रश्न असतात ते ग्रामरचे प्रश्न अगेन या ठिकाणी एलिमिनेशनच्या माध्यमातून ग्रामरचे जे काही प्रश्न असतात, ग्रामरमध्ये शक्यतो नवीन जी काही माहिती दिलेली असते तर ती माहिती किंवा तो जो काही क्वेश्चन असतं तर ते आपल्या वाचनातून गेलेलं नसेल. सो अशा वेळेस कोणतं स्टेटमेंट आपल्या वाचनातून 100% बरोबर आपण सॉल्व्ह करू शकतो या स्टेटमेंटचा विचार करायचा. ओके. फॉर एक्झाम्पल लेट सपोज की एखादा नवीनच कुठल्यातरी ग्रामरचे जे काही सेंटेन्स आयोगाने टाकलं एखाद्या क्वेश्चनमध्ये जे आपण कधीही वाचलेलं नाही त्याविषयी आणि एकंदरीत त्याच क्वेश्चनमध्ये तिसरा किंवा चौथ्या स्टेटमेंटमध्ये एकंदरीतच आपल्या वाचनातून किंवा आपल्या ग्रामरच्या नियमानुसार जे आपण वाचलेलं आहे किंवा एखादा PYQला धरून आयोगाने प्रश्न विचारलेला असेल. सो अशा वेळेस आयोग त्या PYQवरच किंवा त्या जे आपल्याला माहिती आहे त्यावरच काहीतरी गफलत करण्याची शक्यता जास्त असते. ओके. सो अशा वेळेस त्यालाच केंद्रबिंदू किंवा त्यालाच विचारात घेऊन प्रश्न सॉल्व्ह करायचा. ओके. सो या गोष्टींचं या ठिकाणी खरं तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर पॅसेज शेवटी सॉल्व्ह करायचा. सुरुवातीला पॅसेज सॉल्व्ह करायचं नाही. का सुरुवातीला पॅसेज सॉल्व्ह करायचं नाही?
तर एक वेळ समजा आपल्याकडे शेवटचे 5च मिनिटं शिल्लक आहेत एक्झाम संपण्यासाठी. ओके. सो साधारणतः 55 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्याकडे 5च मिनिटं शिल्लक आहेत आणि अशा वेळेस आपले 10 क्वेश्चन राहिलेले आहेत. तर सुरुवातीचे 5 क्वेश्चन जे ग्रामरचे आहेत तर ते तुम्ही पटपट सॉल्व्ह करा ग्रामरच्या नियमानुसार. आणि 5 क्वेश्चन जर पॅसेजचे असतील राहिलेले, तर पॅसेज वाचण्यामध्ये काही वेळ घालवू नका. शेवटचे 5 मिनिटं जर पॅसेजसाठी वाचलेलं असेल, अशा वेळेस पॅसेज जर लेंदी वाटत असेल, क्वेश्चन वाचा. क्वेश्चनमधून इन्फरन्स काढा की या क्वेश्चनमध्ये काय म्हणतो आहे. ओके. आणि पॅसेज चा एकंदरीतच गाभा काय आहे, समजा AI वर आहे का अनएम्प्लॉयमेंटवर आहे किंवा एखाद्या साहित्यावर आहे, तर ते वाचा. साहित्याचा बऱ्यापैकी पॅसेजवर 2-1 क्वेश्चन, 1 ते 2 क्वेश्चन असे आपल्याला याच्यावर व्होकॅबवर विचारलेले असतात. ओके. त्याचा मीनिंग काय आहे किंवा ते काय इन्फरन्स करतो किंवा पॅसेज काय डिनोट करतो. तर ते थोडं आयडियलिस्टिक ज्या गोष्टी आहेत, तर त्याचा विचार करून ते जे काही क्वेश्चन आहेत ते आधी सॉल्व्ह करा. आणि पॅसेज वाचून होणार नाही आणि आपले क्वेश्चन राहून जात असेल, सो अशा वेळेस कुठलाही समजा 2च क्वेश्चन पॅसेजचे अटेम्प्ट झाले आणि 3 क्वेश्चन सुटू शकतात. अशा वेळेस काय करायचं आहे, तर 1, 1, 1 किंवा तुम्ही 2, 2, 2 असे कुठलेही 3 पर्याय ॲज इट इज सेम तुम्ही लावू शकता. त्यापैकी किमान 2 जरी चुकलं तरी 1 जरी बरोबर आला तरी ते 3 क्वेश्चन सोडण्यापेक्षा 1 बरोबर आलेलं योग्य. ओके. सो कदाचित 2 किंवा 3ही बरोबर येण्याची शक्यता देखील असतो. मात्र खूप रेअरेस्ट केसमध्ये असं होऊ शकते की 3ही तुम्ही जर तुक्का मारलेला असेल तर ते बरोबर येईल. ओके. मात्र कुठलाही क्वेश्चन सोडायचं नाही. ओके. सो 100चे जर आय वूड सजेस्ट की 100चे 100 प्रश्न अटेम्प्ट करायचा. ओके. जर तुम्ही याआधी प्रॅक्टिस तुमच्या पद्धतीने जर अगेन हे वैयक्तिक तुमचा जो काही दृष्टिकोन आहे, सो तुम्हाला क्वेश्चन किती अटेम्प्ट करायचे आहे हे तुम्ही आधीच ठरवलेलं असणार आहेत. सो याचा विचार करू नका जास्त. सो आय वूड सजेस्ट की 100चे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचं आहे. ओके. सो इट्स ऑल अबाउट पहिल्या पेपरचं नंतरचं म्हणजे पहिल्या पेपरच्या वेळेसचं जे काही सिच्युएशन आहे ते आपल्याला एकंदरीतच कशा पद्धतीने त्याला डील करायचं आहे त्याविषयी आपण बोललो. त्यानंतर पेपर सुटल्यानंतर आता पहिला जो काही पेपर 1 एकंदरीतच सुटल्यानंतर जे आपण जेव्हा वर्गाच्या बाहेर निघतो आणि जेव्हा संपूर्ण जे विद्यार्थी वर्गाच्या बाहेर निघताना डिस्कशन वगैरे करत असतात की ह्या क्वेश्चनचा आन्सर असा आहे, सो त्याच्यामध्ये पडायचं नाही. काय ना की आपण अशा याच्यामध्ये एखादा जर प्रश्न आपला चुकलेला असेल तर ते मग आपल्या माइंडमध्ये तेच सततपणे ते चालू असतं की हा क्वेश्चन आपला चुकलेला आहे. मग ते आपल्यालाच माइंड सांगत असतो वारंवार की हा क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे होतं, गेला 1 मार्क किंवा 1 क्वेश्चन गेला, अशा या पद्धतीने मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट मग दुसऱ्या पेपरमध्ये होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने कुठलंही डिस्कशन करायचं नाही. पेपर फोल्ड करायचा, एक वर्गाच्या बाहेर निघताना पेपर आणि OMR शीट रोल करायचा, खिशात टाकायचं किंवा तुम्ही ते एकंदरीतच ज्या ठिकाणी तुम्ही बॅग वगैरे ठेवलेलं असणार आहे, सो त्या ठिकाणी जायचं आणि बॅगेत ते गपचूप टाकून द्यायचं. त्याचा विचार करायचा नाही. तुमचा नेक्स्ट जो मूव्ह असणार आहे, तर ते तुम्ही जर तुमच्या मित्रांचं वगैरे ज्या ठिकाणी तुम्ही थांबलेले होतात, तर ते जे रूम जवळ वगैरे असेल, सो साधारणतः दीड ते 2 तासाचा जो गॅप असतो, सो त्या दरम्यान तुम्ही जाऊन येऊ शकता. ओके. अर्धा 1 तास आराम वगैरे करून. सो अशा वेळेस मित्राच्या किंवा त्या रूमवर जायचं. अदरवाईज एक्झाम सेंटरमध्येच थांबायचं. सो एक्झाम सेंटरमध्ये थांबत असताना तुमच्याजवळ जे काही स्नॅक्स वगैरे आहेत किंवा भूक वगैरे लागलेली असेल, सो जवळपास नाश्ता वगैरे जर तुमच्याजवळ टिफिन वगैरे नेलेला नसाल, तर नाश्ता वगैरेचं दुकान वगैरे आहे का ते शोधायचं. नसेल तर काही बिस्किट वगैरे जो आहे तो आपला इंटेक पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून. उगाच चहा वगैरे, दुधाची चहा वगैरे, गॅस वगैरे होईल अशा पद्धतीच्या कृती करायचं नाही. जर ते ज्या गोष्टी आपण केलेल्या याआधी अनयुज्युअल गोष्टी आपण त्या ठिकाणी करायचं नाही. ओके. सो डोंट आता एकंदरीत पेपर सुटल्याच्या नंतर डोंट डिस्कस एनिथिंग. टेक युअर मील अँड स्नॅक्स. ओके. जे काही तुम्ही आणलेलं टिफिन असेल तर ते घ्यायचं. त्यानंतर एक निवांत असा वातावरणामध्ये जायचं किंवा ज्या ठिकाणी शक्यतो जे अभ्यास वगैरे करत असतात मुलं, दुसऱ्या पेपरसाठी जे रिव्हिजन वगैरे करत असतात, सो त्या ठिकाणी जर जास्त डिस्टर्ब होत असेल, सो अशा एकांतामध्ये जर परिसर चांगला असेल. माझं जेव्हा एक्झाम वगैरे झालं तर ते नागपूर सेंटरला होतं. तर नागपूर सेंटरमध्ये विशेषतः जे काही मॉरिस कॉलेज किंवा वसंतराव नाईक कॉलेज आहे, सो ते खूप अशा विस्तीर्ण याच्यामध्ये पसरलेलं आहे. सो त्या ठिकाणी मध्यंतरी आपण कुठेही जे मोठमोठे झाडं त्या ठिकाणी आहेत, तर त्या
झाडाच्या खालती जाऊन बसून आपण निवांतपणे त्या ठिकाणी आपण जे वाचन वगैरे आहे, रिव्हिजन वगैरे आहे ते करू शकतो. ओके. सो ते करायचं. आता रिव्हिजन करत असताना कोणकोणत्या गोष्टीवर भर द्यायचा, ज्यातून 100% आपल्याला आउटपुट मिळणार आहे. तर ते टॉपिक जर आपल्याला बघायचं झालं तर लोकसंख्येवर 100% एकतर ते भूगोलाच्या अँगलने एक प्रश्न विचारू शकतो किंवा इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लोकसंख्येवरचे जे काही घनता असेल किंवा उद्दस वार्षिक वाढ झालेली आहे आपल्या विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. ओके. त्यानंतर लिंग गुणोत्तरच्या संदर्भात चढता क्रम, उतरता क्रम जे काही तुम्ही नोट्स तुमच्याकडे असेल तर ते रिवाईज करायचं आहे. त्यानंतर आर्टिकल ज्याच्यामध्ये RTI जे काही कलमे आहेत या संदर्भात जर तुम्हाला RTI किंवा RTS संदर्भात जर कलमांचा एक जे एक्सेल शीटमध्ये जे मी तयार केलेलं आहे, सो ते तुम्हाला लागत असेल तर मला या कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते अपलोड करून देईन लगेच. ओके. सो RTI RTSच्या संदर्भात जे काही कलमे आहेत सो ते रिवाईज करायचं आहे. त्या संदर्भात ते कधी लागू झालेलं आहे, प्रेसिडेंटने त्याला कधी मान्यता दिलेली आहे. ओके. त्या संदर्भात जे काही पेनल्टीज वगैरे आहेत की एखादा जर गुन्ह्याच्या संदर्भात किंवा एखाद्याने RTIच्या संदर्भात जर योग्य माहिती वेळेत दिलेली नाही, सो अशा वेळेस त्या जन माहिती अधिकाऱ्यावर किती दंड आकारला जाऊ शकतो. सो अशा स्वरूपाचं जे काही 500, 25,000, 5,000 वगैरे जे काही दिलेलं आहे सो ते त्या ठिकाणी आपल्याला रिवाईज करायचं आहे. ओके. सो RTSच्या संदर्भात अगेन तेच RTS म्हणजे काय तर राईट टू सर्व्हिस, लोकसेवा अधिनियमच्या संदर्भात आपल्याला जे काही इम्पॉर्टंट फॅक्च्युअल जे आहेत तर ते रिवाईज करायचे आहे. त्यानंतर पॉलिटीच्या अनुषंगाने जे काही आर्टिकल्स वगैरे आहेत, विशेषतः आर्टिकल्समध्ये मूलभूत हक्काच्या संदर्भात आर्टिकल्स करायचे. त्यानंतर याच्यामध्ये आर्टिकल्समध्ये काय करायचं आहे तर आर्टिकल्स आणि अनुच्छेदाच्या संदर्भात काय करायचं आहे तर गव्हर्नर म्हणजेच काय तर राज्यपालाच्या संदर्भात आर्टिकल बघायचं आहे. राज्यपाल. ओके. त्याचे कार्यकारी अधिकार, त्याचा टर्म्स. त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या संदर्भात राज्य विधिमंडळ. ओके. राज्य विधिमंडळाच्या संदर्भात जे काही विधान परिषद आहे सो किती राज्यांमध्ये विधान परिषद स्थापन झालेले आहेत ते एकदा एकंदरीतच बघायचं. कोणत्या कलमाअंतर्गत कलम 169. ओके. सो ह्या जे काही आर्टिकल्स आहेत तर सो त्यांचा एकंदरीत विचार थोडा ते आपण त्या ठिकाणी रिवाईज करण्याचा प्रयत्न करायचा. ओके. सो डोळ्याखालून ते जे काही आर्टिकल्स वगैरे आहेत ते जाऊ द्यायचं. मुख्यमंत्र्याच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ विशेषतः राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत जर प्रश्न विचारलेला असेल तर विधानसभेला कोणत्या कलमांतर्गत रिस्पॉन्सिबल असतात सो तशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ते देखील त्या ठिकाणी बघायचं आहे. कलम 167 आहे का. ओके. सो आर्टिकल 167 आहे का, सो ते बघायचं आहे. ओके. सो हे जे काही आर्टिकल्स आहेत ते रिवाईज करायचे. त्यानंतर DPSPच्या संदर्भात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, सो या संदर्भात जे काही नवीन जे काही आर्टिकल्स 42 आणि 44व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेलं आहे सो ते एकदा रिवाईज करायचं आहे. ओके. त्यासोबतच जे काही मूलभूत कर्तव्य आहेत तर मूलभूत कर्तव्यांचा एक सिक्वेन्स लक्षात घ्यायचा आहे की सुरुवातीला कोणते मूलभूत कर्तव्य, त्यानंतर शेवटी याच्यामध्ये सर्वात शेवटी आहे जे काही बालकांना शिक्षणाचे जे काही एकंदरीतच सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जे काही मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आलेलं आहे. त्याच्या आधीच्या एक जे मूलभूत कर्तव्य आहेत ते लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीचं, आणि मदत कुठल्या आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो ते एक करायचं आहे. सो पॉलिटीच्या संदर्भात हे मूलभूत कर्तव्य. त्यानंतर समित्या जे काही आहे संविधान समित्या, तर कोणत्या समितीचे अध्यक्ष कोण होते सो ते एकदा या ठिकाणी रिवाईज करायचं आहे. ओके. कारण 15 मार्कासाठी एकंदरीत पॉलिटी हा 15 सर्वाधिक वेटेज देणारा. इवन सायन्स 12 मार्कासाठी विचारला जातो आणि सायन्समध्ये 12 मार्कासाठी जरी विचारलेलं असलं तरी याच्यामध्ये बॉटनी, झुलॉजी, त्यानंतर याच्यामध्ये मात्र पॉलिटीमध्ये कोअर पॉलिटी आणि एखादा पंचायत राजचा असू शकतो. आतापर्यंत 2 वर्षामध्ये म्हणजे 23-24च्या एकंदरीत मुख्य परीक्षेमध्ये, कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये पंचायत राजवर ॲज कोअर पंचायत राजवर प्रश्न विचारलेला नाही. त्याच्यामुळे आय डोंट थिंक की याच्यावर परत पंचायत राजवर प्रश्न येऊ शकतो. ओके. सायन्सच्या संदर्भाने सायन्समध्ये 12 क्वेश्चन विचारले जातात कोअर सायन्समधून. त्यानंतर इतर जे क्वेश्चन असतात ते रिमोट सेन्सिंग, त्यानंतर तुमचा कम्प्युटर वगैरेचं आहे तर ते त्यावर विचारलेले असतात. सो सायन्सच्या संदर्भाने काय करायचं तर वनस्पती रोग, सो यावर एक प्रश्न विचारला जातो. पोषण जे काही न्यूट्रिशन्स आहेत. ओके. त्यामध्ये कॉपर असेल, त्यानंतर NPK असेल, नायट्रोजन, फॉस्फरस, त्यांची कार्य, त्यांच्यापासून जे काही त्यांच्या अभावामुळे जे काही होणारे रोग आहेत, क्लोरोसिस, नेक्रोटिस वगैरे, सो ते एकदा रीड करायचं. हार्मोन्स, वेगवेगळे जे काही प्लांट्स हार्मोन्स आहेत ज्याला PGR, प्लांट
ग्रोथ रेग्युलेटर्स म्हटलं जातो, ते एकदा डोळा खालून जाऊ द्यायचं. प्राणी वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही उदाहरणे आहेत, विशेषतः याच्यामध्ये ऑर्थ्रोपोडा संदर्भात, त्यानंतर मोलुस्का वर्ग आहे. ओके, मोलुस्का प्लॅटीहेल्मिंथेसचे जे उदाहरणं आहेत तर ते बघायचं. त्यानंतर याच्यामध्ये आणखी काय तर समपृष्ठरज्जू जे काही आहेत कॉर्डेट्स प्राणी, सो त्यामधील पायसेस वगैरे आहेत, पायसेस, त्यानंतर एव्ज आणि रेप्टाईल्स, आणि त्यासोबतच ॲम्फिबियन. सो पायसेस म्हणजेच मत्स्यवर्गाचे 2 प्रकार जे पडतात मत्स्यवर्गात, कॉन्ड्राईट आणि नॉन कॉन्ड्राईट स्वरूपाचे जे काही मत्स्यवर्गाचे प्रकार पडतात ते बघायचं. त्यानंतर जे काही पायसेस आहेत, सो येस पायसेसच्या संदर्भात आपण ते आताच बघितलं. त्यानंतर काय तर रेप्टाईल्स. ओके, सो रेप्टाईलच्या संदर्भात किती कप्पे त्यांचा हृदयाला असतो, किंवा ते शीतरक्त असतात की उष्ण रक्ती असतात. ओके, सो ते बघायचं. त्यानंतर एव्हच्या संदर्भात म्हणजे पक्ष्यांच्या संदर्भात जे दिलेले असेल, ॲम्फिबियनच्या संदर्भात जी उदाहरणं दिलेलं आहे ते एकदा डोळा खालून जाऊ द्यायचं. ओके, सो विशेषतः जे काही स्टेट बोर्डच्या संदर्भात जे काही उदाहरण असेल सो त्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे. ओके, केमिस्ट्रीच्या संदर्भात रेडिओ ॲक्टिव्हिटी एकदा बघून घ्यायचं. मधल्या काळामध्ये जर तुमच्याजवळ वेळ असेल तर किरणोत्सारीचा जे आहे ज्याच्यामध्ये अल्फा बीटा कण जे असतात तर त्याच्या संदर्भात. त्यानंतर ॲसिड अँड बेसिस आणि जे क्षार आहेत ज्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे जे आहेत, किंवा काय म्हणतात तर जे काही कार्बन एकच मिनटं, सोडियम बायकार्बोनेट वगैरे जे आहेत सो ते एकदा बघून घ्यायचं. त्यांचे युजेस किंवा त्यांचा वापर कुठं होतो सो ते एकदा रीड करायचं. त्यासोबतच फिजिक्समध्ये मॅग्नेटिक स्पेक्ट्रम, सो त्याच्या संदर्भात जी काही तरंग लांबी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके, सो चुंबकीय क्षेत्र ज्याला म्हटलं जातं. सो याच्यामधील तरंग लांबीनुसार कोणते जे काही वेव्ज आहेत. ओके, सो तरंग लांबी त्यानंतर फ्रिक्वेन्सीनुसार त्यांचा क्रम कशा पद्धतीने लागतो सो तो एक क्रम लक्षात ठेवायचा आहे. विजिबल लाईटचं जे काही किती नॅनोमीटरमध्ये त्याचा एकंदरीतच विजिबल लाईट आपल्याला दिसून येतो, किंवा त्याची जी काही रेंज आहे, फ्रिक्वेन्सीची रेंज किती आहे सो ते एकदा डोळ्याखालून ते रीड करायचं आहे किंवा वाचायचं आहे, त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे. ओके, ते इव्हन आपल्याला रिमोट सेन्सिंगमध्ये देखील कामी येणार आहे. कम्प्युटरच्या संदर्भाने एखाद्या कम्प्युटरच्या एकंदरीत योजनेवर येतो. सो बेसिकली केंद्र सरकारच्या जे योजना आहेत कम्प्युटरच्या संदर्भात तर ते विशेषतः संस्कृत नावावर जास्त त्यांनी योजना सुरू केलेल्या आहे. सो ते त्या ठिकाणी विचारात घ्यायचं. त्यानंतर सायबर क्राईमच्या संदर्भात एखादा येऊ शकतो प्रश्न. सो सायबर क्राईमच्या संदर्भात जर आलं तर जो काही IT ॲक्ट आहे 2000चा तर त्याच्यामध्ये जे काही 90-91च्या संदर्भात जे काही 90 ते 97-98च्या दरम्यान जे काही कलमे आहेत त्याच्यावर विशेषतः जे केसेसच्या संदर्भात किंवा एकंदरीतच शिक्षेच्या संदर्भात दिला गेलेला आहे. सो ते एक त्याच्यावर देखील एखादा प्रश्न येऊ शकतो. ओके, सो त्याचा विचार करायचा. कम्प्युटरच्या संदर्भात जे काही फुल फॉर्म वगैरे आहेत सो ते विचारले जाण्याची शक्यता आहे. सो रिमोट सेन्सिंगच्या बाबतीत मोस्ट ऑफ द जर जनरलाइज क्वेश्चन असला आणि वरीलपैकी सर्ववाले जे ऑप्शन आपल्याला दिसले तर ते स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का, ऑप्शन पॉझिटिव्ह दिसून येत आहेत का, अशा वेळेस जर सर्व ऑप्शन पॉझिटिव्ह दिसत असेल तर कुठल्याही ऑप्शनला नेग्लेक्ट करण्याचा किंवा जाणून निगेटिव्ह ठरवण्याचा प्रयत्न करू नका. ते पॉझिटिव्हच घ्यायचे आणि वरीलपैकी सर्व मारलं तरी हरकत नाही. ओके, सो या गोष्टींचा विचार करत आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी पेपर 1च्या नंतर जे काही मध्यंतरी जो आपल्याला वेळ मिळतो सो या दरम्यान जे काही कोणकोणते टॉपिक या ठिकाणी रिवाईज करायचं आहे ते मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक्झाम हॉलमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी अगेन थोडा लवकर म्हणजे तुमचं रिव्हिजन वगैरे व्यवस्थित झालेलं असेल तर त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर चेहऱ्यावरून पाणी वगैरे घ्यायचं वॉशरूममध्ये जाऊन, सो फ्रेश व्हायचं थोडा, किंवा वर्गात गेल्याच्यानंतर 5 ते 10 मिनिट एक शॉर्ट नॅप घ्यायचं. ओके, सो जर माइंड फ्रेश शॉर्ट नॅपमुळे जर तुमची एकंदरीतच तुमचं जर त्या प्रकारचं सवय असेल की एखादा छोटा ब्रेक 10-15 मिनटाचा जर तुम्ही ब्रेक घेऊ शकत असाल आणि थोडा वेळ रिलॅक्स करण्यासाठी एक नॅप घेऊ शकत असाल सो ते वर्गात गेल्याच्यानंतर 10 ते 15 मिनटाचा नॅप घ्यायचा. त्यानंतर वॉशरूममधून फ्रेश होऊन यायचं आणि त्यानंतर पेपर जे काही मिळालेलं असेल तर ते सॉल्व करायचं. आता सेक्शन वाईज जे काही मॅथ रिजनिंगचे किंवा मॅथ आणि स्टॅटिस्टिक्स बुद्धिमत्तेचे जे क्वेश्चन असतात तर सुरुवातीला एकंदरीतच ए सेटचा विचार करतात तर सुरुवातीचे जे काही क्वेश्चन असतात तर ते विशेषतः एकतर हिस्ट्रीपासून सुरू करतील किंवा एकतर मॅथ रिजनिंगपासून सुरू करतील आणि अशा
ए सेक्शन किंवा बी सेक्शन, ए सेक्शन सॉरी ए सिरीज किंवा बी सिरीज. सो मोस्टली या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 पासून मॅथचे जे काही क्वेश्चन आहेत ते दिसून येतात, किंवा मॅथचे नसले तर मग ते चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेले असतात. सो शक्यतो तुमचा जो काही आवाका आहे किंवा तुम्हाला कुठला विषय कम्फर्टेबल वाटतो, जेणेकरून त्या विषयामध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढता येईल, सो तो विषय आधी घ्यायचा. जेणेकरून तुमचा त्या विषयामध्ये जर चांगली पकड निर्माण झाली किंवा सर्व क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह झाले, तर त्याचा कॉन्फिडन्स दुसऱ्या क्वेश्चनमध्ये किंवा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडेल आणि त्या सब्जेक्टमधील जे काही प्रश्न आहेत तर ते देखील योग्य पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. सो या गोष्टीचा विचार करायचा. कुठल्याही चर्चा, कुठल्याही गोष्टीचा विचार, स्ट्रेस, ताण बिलकुल घ्यायचं नाही. निवांत चिल एकदम आपला पेपर निवांतपणे द्यायचा. ओके. सो या गोष्टी सांगायच्या होतात. बाकी कुठल्याही वाईट गोष्टी किंवा निगेटिव्ह विचार मंथन करत बसू नका. पेपर कसा जाईल, का होईल, जे होईल ते रिझल्ट नंतर ते सर्व होणारच आहे. सो त्या गोष्टीचा एकंदरीतच जास्त विचार करू नका. एक्झाम 100चे जे काही क्वेश्चन आहेत, ॲटलिस्ट जे काही पेपर 2ला 100चे 100 प्रश्न वाचून एकंदरीतच ते इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असेल तर 100चे 100 क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. सो कोणी म्हणतात 92, 93 अटेम्प्ट करायला पाहिजे. आय वुड सजेस्ट की 100चे 100 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचं धाडस आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि तितका आपला अभ्यास देखील झालेला असायला पाहिजे. ओके. मग एनी हाव ते लॉजिकच्या माध्यमातून जर प्रश्न सॉल्व्ह असतील तरी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. बाकी सर्व तुमच्या इच्छेवर आहेत. जर तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नसेल तर तुम्ही किती अटेम्प्ट करणार आहात ते तुम्ही त्या ठिकाणी एक्झामच्या एकंदरीतच रिक्वायरमेंटनुसार किंवा एक्झामच्या काठिण्य पातळीनुसार, पेपरच्या काठिण्य पातळीनुसार तुम्ही ते ठरवू शकता. ओके. सो डोंट बीटिंग अराउंड द बुश. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत तर ते 16-17 तारखेला रिवाईज करा सकाळपर्यंत. जास्त नवीन काही वाचण्यामध्ये काही पॉईंट नाही. जे आतापर्यंत वाचलेले आहेत तर त्यावरच विश्वास ठेवा. नक्कीच तुमचा पेपर योग्य पद्धतीने जाईल आणि जो काही तुम्हाला डिझायरेबल स्कोर आहे तर तो मिळेल आणि तुम्हाला पोस्ट देखील मिळेल. ओके. सो या ठिकाणी थांबूया. सो हेच मला या ठिकाणी तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं. सो भेटूया पुढच्या नेक्स्ट एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि विशेषतः परत एकदा जे काही मुख्य परीक्षेला सामोरे जात आहेत, सो अशा सर्व उमेदवारांना पुनश्च शुभेच्छा. बेस्ट द्या. तुमचा बेस्ट पेपर जाणार आहे हा माइंडसेट ठेवा. माइंडसेट हा सर्वात महत्त्वाचा इम्पॅक्टफुल किंवा इम्पॅक्ट आपल्या पेपरवर करत असतो. तुमचा अभ्यास किती झालेला आहे त्याला काहीही अर्थ नाही ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट. ओके. सो तुमच्या एक्झाम हॉलमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर तुम्हाला किती आठवतं, तुम्ही किती हुशार आहात याला काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा तुमचा माइंडसेट कसा आहे त्याला जास्त महत्त्व आहे. एनी हाऊ तुमचा अभ्यासाला तर महत्त्व आहेच, पण तुमचा माइंडसेट किती तुम्ही पॉझिटिव्हली किती स्ट्रॉंग राहता एक्झामच्या वेळेस. सो त्यावरून तुमचं एकंदरीतच स्कोर बूस्ट होणे किंवा तुमचा रँक डिसाईड होणे, सो त्यावर अवलंबून असतो. त्याच्यामुळे कुठल्याही बाबतीत कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करण्यात काहीही पॉईंट नाही. स्ट्रेट आपला जो काही जे डेस्टिनेशन आहे, जो काही पेपर आहे, सो त्याच्यावर लक्ष द्या. बाकी कुठल्याही चर्चेमध्ये टेलिग्रामवर काय सुरू आहे, व्हॉट्सअपवर काय सुरू आहे, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर काही घेणं देणं नाही. अल्टिमेट तुमचं जे काही तुम्ही जे ठरवलेलं आहात, तुमचं एम काय आहे तर एक्झाम क्लिअर होणे, बस इतकंच लक्षात राहू द्या. ओके. सो इतकंच मला सांगायचं होतं. सो अगेन ऑल द बेस्ट. व्यवस्थित पेपर द्या. नक्कीच तुम्हाला यश मिळेल अशी खात्री मला आहे. सो थांबूया या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या याच्यात. सो थँक्यू. धन्यवाद.